नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि या टेट परीक्षेच्या माध्यमातून विविध पदांची भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामधीलच आपण विचार जर केला तर गोंदिया जिल्हा परिषदेची विविध पदं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत विचार जर केला तर जवळपास या ठिकाणी आपण पदांची संख्या जर पाहिली तर 967 पदं त्या ठिकाणी आपल्याला गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळतात. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, बऱ्यापैकी या ठिकाणी मेरिट हे कमी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत आपण जर विचार केला तर सहाय्यक शिक्षक प्राथमिक वर्ग 1 ते 5 साठीच्या जवळपास 641 जागा, म्हणजे भरपूर अशा जागा खरं तर 1 ते 5च्या पाहायला मिळत आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा विचार जर केला तर त्या ठिकाणी पदवीधर शिक्षक वर्ग 6 ते 8साठी प्राथमिकसाठी विचार जर केला तर 106 जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि एकंदरीत 967 जागा या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे या ठिकाणी मागील भरतीमध्ये देखील मेरिट कमी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याच पद्धतीने उच्च श्रेणी मुख्याध्यापक असेल, या 47 जागा ज्या आहेत, ज्या रिक्त होत आहेत, त्या रिक्त जागा देखील या भरतीमध्ये जर आल्या तर फायदा होईल. केंद्रप्रमुखांच्या जागा देखील त्या ठिकाणी या भरतीमध्ये येणार आहेत. विस्तार अधिकारी असेल, प्रयोगशाळा परिसर असेल, मुख्याध्यापक माध्यमिक शाळा 27 आहेत. कनिष्ठ महाविद्यालय चे जे शिक्षक आहेत त्यांच्या 56 जागा पाहायला मिळत आहेत. माध्यमिक शिक्षक वर्ग 9 ते 10साठी 13 जागा त्या ठिकाणी आहेत. माध्यमिक शिक्षक 6 ते 8च्या 11 जागा आहेत. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर गोंदियासाठी असणाऱ्या या खूप जास्त जागा खरं तर त्या ठिकाणी शिक्षकांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा जर प्रत्येक जिल्हा परिषदेच्या जर आल्या तर 100% तुमच्या गुणांनी एवढं अगदी कमी गुण असतील तरी त्याचं मेरिट त्या ठिकाणी त्याला कमी झाल्याचं पाहायला मिळेल. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.